नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सगळ्यांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम यामध्ये आता पार्थला गुरुजी भेटलेले आहेत आणि आता गुरुजी एक भयंकर सत्य भाकीत पार्थला सांगणार आहेत। आता हे भाकीत ऐकून पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते। आता गुरुजी पार्थला नेमकं काय सांगतात तेच आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर प्रेक्षकांनो, काव्यार्थ एक झालेले आहेत हे पाहिला आपल्याला खूपच आवडत होतं आणि तसंच झालेलं आहे। आता इथे जीवानदिनी एकत्र येण्याची वेळ झाली आहे आणि यासाठी पार्थ आणि काव्या प्रयत्न सुद्धा करत आहेत। आता इथे नंदिनी वारंवार जीवाची माफी मागत असते, पण जीवा नंदिनीला माफ करायला तयारच नसतो। म्हणून काव्या आणि पार्थ एक आयडिया करतात। आता काव्या पार्थला म्हणत असते, आपण दोघांनी या दोघांना एकत्र आणूनच शांत बसायचं। आपला जसा संसार सुखी झाला आहे तसा त्या दोघांचा सुद्धा सुखी झालाच पाहिजे। आता पार्थ म्हणत असतो, अहो काव्या, आपण नेमकं करायचं काय? त्यावेळेला काव्या म्हणत असते, करायचं काय मी सांगते ना तुम्हाला, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे आणि याच दिवसाचा फायदा घेऊन आपण जीवानदिनीला एकत्र आणायचं। असं म्हणतच काव्या पार्थला एक भन्नाट आयडिया सांगते की मिलन कॅफेमध्ये आपण चौघांनी एकत्र भेटायचं आहे। त्यावेळेला पार्थ म्हणतो, हे कसं शक्य आहे? जीवा तर येणारच नाही आणि नंदिनी सुद्धा येणार नाहीत। आता काव्या म्हणते, अहो येणार नाहीत म्हणून कसं चालेल, आपण दोघांनी त्या दोघांना न्यायचं आहे। त्यावेळेला काव्या पार्थला म्हणते, तुम्ही जीवाला काहीतरी कारण सांगून कॅफे मिलनला घेऊन या आणि मी नंदिनी ताईला घेऊन येते। आता या दोघांचं हे पक्क होतं की उद्या चौघांनी ठीक 10 वाजता मिलन कॅफेला भेटायचं आहे। आता इथे हाच उद्देश ठेवून पार्थ जीवाला म्हणत असतो, जीवा आपली एक पार्टी मिलन कॅफेमध्ये आपल्याला भेटायला येणार आहे, तर तू माझ्यासोबत येशील का? त्यावेळेला जीवा म्हणतो, हो का नाही येणार, आपलं कामच आहे ते, त्यामुळे आपण त्या पार्टीला भेटायला जाऊया। इथे आता जीवा तर तयार झालेला आहे, पण काव्याला नंदिनी काही ऐकत नसते, ती मिलन कॅफेला यायला तयारच नसते। आता काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई माझी थोडी तब्येत बरी नाहीये ग आणि अनिशा मला तिथे नोट्स द्यायला येणार आहे, तर माझ्यासोबत ना ग। त्यावेळेला आता नोट्स म्हटल्यानंतर, अभ्यास म्हटल्यानंतर नंदिनी काव्या बरोबर जायला तयार होते। आता पार्थ आणि जीवा मिलन कॅफेमध्ये गेलेले असतात। जीवा म्हणत असतो, दादा आपली पार्टी कधी येणार आहे बरं? त्यावेळेला पार्थ म्हणत असतो, हो आत्ताच येतील। आता पार्थ पटकन काव्याला मेसेज करतो, कधी येताय तुम्ही? त्यावेळेला काव्या तिथे नंदिनीला घेऊन हजर झालेली असते। आता मात्र जीवा तिथे नंदिनीला पाहून थोडासा चकितच होतो आणि दादा तू यांना बोलवलं आहेस का इथे? त्यावेळेला आता पार्थ आणि काव्या जोराने हसायला लागतात। आता काव्या नंदिनीला पुढे घेऊन येते आणि जीवाच्या हातामध्ये हात देते। आता पार्थ म्हणतो, जीवा तुमच्या दोघांचं खूप झालं लपाछपीचं नाटक, आता हे बंद करा आणि आजपासूनच तुमच्या प्रेमाची गाडी चालू होऊ द्या। आता नंदिनी जीवाकडे पाहत असते आणि जीवा नंदिनीकडे पाहत असतो। आता हे चौघे एकत्र बसलेले असतात, गप्पा मारत असतात, मजा करत असतात। तेवढ्यातच गुरुजींची एंट्री येथे झालेली आहे। आता मिलन कॅफेमध्ये गुरुजींना पाहून पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या यांना थोडा धक्काच बसतो। आता हे सगळे त्यांना पाहतच राहतात। पार्थ गुरुजींच्या पुढे येतो आणि म्हणतो, गुरुजी तुम्ही इथे काय करत आहात? त्यावेळेला गुरुजी म्हणतात, तुझ्याकडेच मला वेळेने पाठवलं आहे। आता इथे गुरुजी असं काहीतरी बोलायला सुरू करत आहेत पाहून काव्या थोडीशी घाबरते, कारण या काव्याला गुरुजींचा बरोबर अनुभव आलेला असतो। आता गुरुजी नेमकं काय सांगणार आहेत हेच काव्याला कळत नसतं, ती खूपच घाबरलेली असते। आता पार्थ गुरुजींना म्हणत असतो, वेळेने म्हणजे काय, मला काही कळलं नाही तुमचं। आता गुरुजी म्हणत असतात, पार्थ तुझ्यावर खूपच मोठं संकट येणार आहे। त्यावेळेला आता पार्थ घाबरतो आणि म्हणतो, गुरुजी तुम्ही असं सतत का बोलत असता बरं, सतत असं भीती का घालत असता? त्यावेळेला गुरुजी म्हणतात, अरे मी तुला पूर्व सूचना देत असतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा तुला सांगत असतो। काव्याला सुद्धा तुला त्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून बाहेर काढण्याचा मार्ग मीच सांगितला होता, म्हणूनच तिने मंदिरामध्ये जाऊन जळता दिवा हातामध्ये धरला आणि तुझा प्राण परत आणला। आता तसंच काहीतरी पुन्हा तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये घडणार आहे। आता ही काव्या एवढी घाबरते आणि पुढे येते, हात जोडून गुरुजींना म्हणत असते, गुरुजी तुम्हाला काय सांगायचं आहे ते स्पष्ट सांगा। आता कुठेतरी आमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाला आहे, आमचं प्रेम बहरत आहे, तोपर्यंत तुम्ही असा का संकेत देत आहात? आता गुरुजी काव्याला म्हणत असतात, अगं काव्या प्रेमाची परीक्षा तू दिली आहेस, पण पार्थने कुठे दिली आहे? त्यावेळेला पार्थ म्हणतो, काव्यांना मी कधीही गमावणार नाही, मी त्यांच्यासाठी काहीही करू शकतो। आता त्यावेळेला गुरुजी म्हणतात, हो अगदी शेवटच्या स्टेज पर्यंत प्रयत्न करण्याची वेळ तुझ्यावर येणार आहे। आता
काव्या नाही तर तुझी वेळ आहे काव्याला मरणाच्या दारातून परत आणण्याची. आता काव्या म्हणते गुरुजी असं बोलू नका तुम्ही. आता गुरुजी पार्थ आणि काव्याला म्हणत असतात तुमचा संसार सुखी होणार हे नक्की, तुमच्या संसारामध्ये कशाचीही कमी पडणार नाही, पण त्या अगोदर अग्निपरीक्षा पार्थला द्यावी लागणार आहे, असं संकटच तुमच्यावर येणार आहे. आता दोन्ही हात जोडतात, नमस्कार करतात आणि गुरुजी अचानकच तेथून निघून जातात. आता पार्थ आणि काव्या चांगलेच विचारात पडलेले असतात. तर प्रेक्षकांनो, या रम्याने फ्रूट सॅलेड मधून काव्याला विष चारलेलं असतं. आता हे विष हळूहळू काम काव्यावर करणार असतं आणि काव्याच्या जीवावर बेतणार असतं. ही रम्या तर इकडे पागल झाल्यासारखीच वागत असते, वेंद्र्यासारखीच वागत असते. आता हे रम्याचं वागणं पाहून वसवत्या खूपच घाबरलेले असतात. वसवत्या म्हणत असतात अगं रम्या तुला काय झालं आहे, तू अशी का वागत आहेस? त्यावेळेला रम्या म्हणते अगं आई, आता ही रम्या काय आहे काय नाही हे सगळ्यांना कळणार आहे. आता माझं आणि पार्थचं लग्न होणार हे नक्की. त्यावेळेला वसवत्या म्हणतात अगं रम्या तू काय बोलत आहेस, काल सुद्धा अशीच बोलत होतीस, आज सुद्धा अशीच बोलत आहेस. त्यावेळेला रम्या म्हणते आता काव्या या जगामध्येच राहणार नाही. त्यावेळेला वसवत्या घाबरून म्हणतात अगं रम्या तू काय करणार आहेस? त्यावेळेला रम्या म्हणते करणार नाही तर मी केलं आहे. म्हणजे आता या काव्याला रम्याने फ्रूट सॅलेड मधून विष घातलेलं असतं आणि ते विष असं असतं की हळूहळू शरीरावर काम करतं आणि माणसाचा जीवच जातो. आता काव्या इकडे कॅफेमध्ये खूपच काळजीत असते, खूपच टेन्शन मध्ये असते, तिला घामच आलेला असतो. तेवढ्यातच अचानक काव्याला उलटी यायला सुरू होते. आता काव्याची अचानकच तब्येत बिघडते आणि ती चक्कर येऊनच खाली पडते आणि तिच्या तोंडातून असं थोडंसं पाणी यायला सुरू होतं. आता हे पाहून पार्थ खूपच घाबरतो. नंदिनी काव्या काव्या अशी ओरडायला सुरू करते. पार्थ पटकन काव्याला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आता इथे काव्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर पार्थजवळ येतात आणि म्हणतात त्यांना विषबाधा झाली आहे. आता हे ऐकून नंदिनी जीवा पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते. आता काव्याला विष कोठून आणि कोणी घातलं बरं, हे कसं शक्य आहे? पार्थ डॉक्टरांना म्हणत असतो डॉक्टर विष कसलं विष नाही, त्यांनी असं काही खाल्लंच नाही की त्यातून विषबाधा होईल. त्यावेळेला आता डॉक्टर म्हणत असतात त्यांना फळांच्या बियांपासून विष निर्माण झालं आहे त्यांच्या पोटामध्ये. आता हे ऐकून पार्थ डॉक्टरांना हात जोडून म्हणत असतो अगदी काहीही करा पण त्यांचा जीव वाचवा. डॉक्टर म्हणतात आम्ही प्रयत्न करत आहोत, बाकी सगळं परमेश्वराच्या हातामध्ये आहे, कारण सगळं विष त्यांच्या शरीरामध्ये हळूहळू भिनलं आहे. आता पार्थ रडायला लागतो, त्याला धीर सुटल्यासारखं होतं आणि गुरुजींचं बोलणं आठवायला सुरू होतं. आता पार्थने मनाची तयारी केलेली असते की माझ्या काव्यांना मी काहीही होऊ देणार नाही, अगदी मरणाच्या दारातून मी त्यांना परत आणणार आहे. आता पार्थला काही सुचत नाही म्हटल्यानंतर नंदिनीला काव्याकडे लक्ष ठेवायला सांगतो आणि धावतच गुरुजींच्याकडे जातो. गुरुजींचे पाय पार्थ धरतो आणि म्हणतो तुम्ही म्हणालात तसंच संकट माझ्यावर आलं आहे गुरुजी, मला यावर काहीतरी पर्याय सांगा, मी नक्की करेन. त्यावेळेला आता गुरुजी पार्थला एक पर्याय सांगणार असतात जो खूपच कठीण असतो. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्या आणि पार्थच्या नात्यामध्ये हे वळण पाहिला तुम्हाला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या रम्याचं सगळं सत्य या पार्थला कधी कळणार आहे हे पाहायला सुद्धा आपल्याला खूपच उत्सुकता आहे, हो की नाही? कमेंटमध्ये नक्की सांगा.